नमस्कार मित्रांनो. एक नवीन अपडेट आहे त्याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहोत. म्हाडाची सोडत ही 27 डिसेंबरला काढण्यात येणार होती, पण ती चेंज करून 16 किंवा 17 डिसेंबरला काढण्यात येणार आहे. तर त्याचा लेख दोन वृत्तपत्रात आलेला आहे. तर हा एक लोकमतचा लेख आहे. त्याच्यामध्ये बघू शकता की म्हाडाची सोडत 16 किंवा 17 डिसेंबरला काढण्यात येणार आहे, असं अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माहिती दिलेली आहे. तर आपण बघूया, इथं बघू शकता की म्हाडा विविध योजनेसाठी काढलेल्या सुमारे 4,2500 घरांची सोडत लांबीवर पडली असून ती आता दिनांक 16 किंवा 17 डिसेंबर रोजी घेण्याचा प्रयत्न आहे. तर ही सोडत थोडीशी लवकर लागण्याची शक्यता आहे. तर म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण आपण चेक करूया. ती जवळपास 27 डिसेंबर पण दाखवत आहे. ठीक आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की तब्बल 2,15,000 अर्ज आलेले आहेत. 2 वेळा मुदतवाढ पण झालेली आहे. आणि बघू शकता की त्यानुसार त्यांच्याकडे 446 कोटी 97 लाख रुपये त्यांच्याकडे म्हाडाकडे जमा केलेले आहेत. आणि इथं बघू शकता की 13 डिसेंबर म्हणजे उद्या शनिवारपर्यंत प्रारूप यादी येण्याची शक्यता आहे. आणि ती पडताळणी झाल्यानंतर प्रारूप यादी पण लागेल. आणि त्यानंतर 16 किंवा 17 डिसेंबर तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती आढळराव यांनी दिलेली आहे. तर आपण बघू शकता की 16 आणि 17 तारखेला हा ड्रॉ लागण्याची शक्यता आहे आणि उद्यापर्यंत प्रारूप यादी पण येईल. तर आपण एकदा म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती चेक करूया की कुठल्या प्रकारचे ड्रॉ वगैरे चेंजेस झाले आहे का, डेट चेंज झालेली आहे का. तर इथं बघू शकता, हां, इथं बघू शकता की ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे 19 डिसेंबरला आणि फायनल ॲप्लिकेशन होईल 23 डिसेंबरला आणि लॉटरी ड्रॉ असेल 27 डिसेंबरला. पण म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अजून कुठल्याही प्रकारची डेट चेंज नाही केलेली. तर उद्यापर्यंत बघूया किंवा रात्रीपर्यंत बघूया की काही चेंजेस होत आहेत का, किंवा कारण की उद्या शनिवारी प्रारूप यादी लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आचारसंहितेमुळे हे ड्रॉ लवकर काढण्याची शक्यता आहे. तर ही डेट 16 डिसेंबरपासून 16 ते 17 डिसेंबर होण्याची खूप शक्यता आहे. धन्यवाद.